नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाबासाहेब दिनकर भोटे, बेंडेवाडी, तालुका बदरगड, जिल्हा कोल्हापूर. माझा गांडूळ खत आणि जीवामृत याचा प्रकल्प आहे. मी पूर्ण मागची 2-3 वर्ष सेंद्रिय खत तयार करतोय आणि स्वतःसाठी वापरतोय आणि लोकलला बऱ्यापैकी सेंद्रिय खत माझे ऑर्डर आहे बऱ्यापैकी. तर माझा प्लॅन्ट आपण जरा बघूया. माझ्याकडे देशी गाई 2 आहेत. तर त्या शेडमध्ये देशी गाय आहेत, त्याचं शेण मी इथं आणून टाकतोय. गांडूळ खताचे 25 बेड आहेत. तर त्यामधून प्रत्येक 3 महिन्याला साधारण 20 टन गांडूळ खत उपलब्ध होतं आहे. माझ्याकडे जीवामृतची अनआरोग्यक बॅग जी 5x15 साईज आहे, त्यातून निव्वळ देशी गाईचं शेण, गोमूत्र, बेसन, गूळ, दही हे वापरून मी चांगल्या प्रतीचं जीवामृत तयार करतोय आणि तेच जीवामृत मी गांडूळ खतावर पण स्प्रे करतोय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गांडूळ खत आणि जीवामृत वापरून जी शेती करतोय, तर हे क्षेत्र 32 गुंठ्याचं आहे. तर गेल्या वर्षी ह्या 32 गुंठ्यामध्ये मी 56 पिशव्या भात काढलं होतं. तर त्यात ह्या वर्षी लागण केलेली आहे. लागण फेब्रुवारी 2ऱ्या आठवड्यातली आहे. तर आता जवळजवळ 9 महिने पूर्ण होत आलेत. तर ऊस कसा आहे आणि त्याची पेरांची संख्या किती आहे, गांडूळ खताची मात्रा साधारण 32 गुंठ्याला मी 1.5 टन टाकलेला आहे. 1200 ते 1500 किलो टाकलेला आहे. तर याचा ऊस कसा आला आहे हे मी आता ऊस दाखवतो. तर हा ऊस आहे. पेरांची जाडी बघा आणि संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. तर ह्या जाडीचा ऊस आहे. अजून 2 महिने ते जातील. जानेवारीपर्यंत तोड आली तर ही संख्या 25 पर्यंत होते आणि जाडी पण वाढणार.